के जरिए ऑल इंडिया फाउंडेशन महाराष्ट्र, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन। और इसलिए मैं कह रहा हूं क्योंकि इन्होंने हाल ही में गणेश क्रीड़ा में सुदेश भोसले का बेहतरीन प्रोग्राम, बड़ा प्रोग्राम किया था कलाकारों की मदद के लिए। और एक बात बता दूं कि कलाकारों की मदद के लिए 50% कम रेट में इन्होंने हर कलाकार को राशन भी दिया है। जरा एक बार मैं चाहूंगा जोरदार तालियां बजाएं। ये वो कलाकार हैं जो खास करके आपको थोड़ी समय में आपको इतना हंसाएंगे कि आप कहते हैं कि बाबा रामदेव कहते हैं विजय बाबू कि हंसने से ब्लड प्रेशर नॉर्मल होता है और तालियां बजाने से भी ब्लड प्रेशर नॉर्मल होता है। ये दोनों काम आपको करना है, हंसना भी है और तालियां भी बजाना है। तो आ रहे हमारे म्यूजिक मेकर्स और खास करके जी टीवी फेम चला हमारी उदया फेम जोरदार तालियों के साथ योगेश सुबेकर। टाळ्यांचा आवाज निघाला, शिक्षणाचा आवाज। क्या बात। आमचे मार्गदर्शक गुरुवर्य शाकीरजी शेख, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय कलाकार, जनहिताय कटिबद्धाय असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज कल्याण विभाग, आदरणीय नरळे साहेब, उपस्थित सर्व अधिकारीगण, आदरणीय मोहम्मद रफी शेख, सर्व कलाकार, तसेच आमचा महापालिका आणि कलावंतांचा दुवा साधणारे विजयकुमारजी उल्पे आणि दरवर्षी पवनाचडीला उदंड प्रतिसाद देणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो। वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहेत, लोक जातात स्टॉलवरती असं फिरून फिरून बघतात। स्टॉलवाले उत्सुकतेने आपल्याकडे येतील म्हणून असतात, युटर्न मारतात। मगाशी हेमलताजी यांनी लावणी केली, आमचे मित्र मध्येच उठून नाचत होते। छान, तुमचा रुमाल सगळ्यांनी बघितलाय, माझ्या वेळेस नाही नाचले, पण इतकं छान आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं, समाज कल्याण विभागाच्या वतीने केलं जातं। या सगळ्यांसाठी एकदा आपण कृतज्ञता म्हणून जोरदार टाळ्या या सर्वांना प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी देऊया। ज्यांनी मनापासून टाळ्या वाजवल्या आपले मनपूर्वक आभार, ज्यांनी मनातल्या मनात टाळ्या वाजवल्या आपले हार्दिक आभार। काही लोक टाळ्या वाजवण्यात फार कंजूसी करतात, हाताची घडी असते अशा टाळ्या वाजवतात, गालावरती हात असतो अशा टाळ्या, काही अर्धा हात वापरून टाळ्या वाजवतात, काही मांडीवर असला असंच करतात, काही अर्धा हात, काही पूर्ण दोन्ही हाताने टाळ्या वाजवतात बिचारे। काही मंडळींचे चेहरे इतके गंभीर असतात, हसतच नाही। त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं यांचा पगार झालाय का। हास्य जीवनाचा राजमार्ग, माणसांनी मी छान हसत राहिलं पाहिजे। विनोद झाला, लोक पटकन हसत नाही, आजूबाजूला बघतात कोण हसतो आणि मग आपण हसून मोकळे होतो। पहिल्या रांगेतली जी मंडळी असतात तिथं हसतच नाही, ही नाही, आपण नाही हसत। त्यांनी ठरवलेलं असतं की हसायचं नाही, असं धीर गंभीर चेहरा असतो। जोक झाला अर्धा काल वर करतात, म्हणजे खूप हसल्यासारखं बघत. त्यांची जी मागची मंडळी असतात ती सावरून बसलेली असतात, त्यांना घरच्यांनी सांगितलेलं असतं 4 कवडे करा, असंच पुढची 4च जातात. त्यांच्या मागची मंडळी असतात पहिल्या रांगेच्या टोटल अपोजिट. जोक झाला मोठी नाही, बरं लोक हसताना शेजार त्याच्या मांडीवर फटका का म्हणतात. काही लोक असे हसतात सोडा बटरवर असतात. तुम्ही बघा असे काही लोक असतात, काही लोक असे पुढे असतात खबारा.
हास्य जीवनाचा राजमार्ग आहे. काही लोकांचे चेहरे विनाकारण टेन्शन मध्ये असतात की जागतिक बँकेचं कुणीतरी कर्ज घेतलं एवढ्या मोठ्या तो पळून गेलाय, टेन्शन यांना आहे. कसं होणार, काय होणार आहे? कसं माणसाने छान हसत खेळत राहिलं पाहिजे. टवटवीत चेहरे, आपला चेहरा हसरा असला की आपल्या समोरचा चेहरा आपोआप हसरा येतो. आपण दरवाजा उघडला, पाहुणा आला, हा बोला ना काय हवंय, तर ते पण घरात येतो ना तो. आपण बेल वाजवली मागे पडून जाऊ. हास्य पाहिजे, आनंद पाहिजे जीवनामध्ये, गंध पाहिजे, प्रीतिरसाचा सुगंध पाहिजे आणि जीवन जगण्याला हाच खरा छंद पाहिजे. त्यातच हा खरा आनंद पाहिजे. आनंद इतकं सुंदर माहोल या ठिकाणी, सर्वांचे चेहरे असे छान हसरे उसंत आहेत. लहान लहान मुलं बिचारे पप्पा मम्मीला घेऊन आले. मम्मी फार हुशार आहे, त्यांनी लहान मुलांची जबाबदारी त्यांच्या वडिलांकडे सोपवली. जत्रेत फिरताना पण बघतो ना, हे आपलं कडेवर त्या पुढं, हे आपलं मुलं टेन्शन मध्ये किंवा बसल्या बसल्या मुलं सुरू करतात. असं इतकं छान माहोल सगळ्याच प्रकारे, म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच आनंद देणारी पवनाखडी जत्रा दरवर्षी या ठिकाणी 3 दिवसीय भरवली जाते. तर इतकं भारी माहोल या ठिकाणी, विषय सर्व आधुनिक गायक मंडळी गात आहेत, सगळे आनंद घेत आहेत, आनंद लुटत आहेत. छान माहोल या ठिकाणी आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये जसं आदरणीय शाकीर भाईंनी सांगितलं, ते स्वतः खूप महान मिमिक्री आर्टिस्ट आहेत. जानी भाई पासून सगळ्यांसोबत शाकीर भाईंनी काम केलेलं आहे, तर त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. लहानपणापासून आम्ही त्यांचं मिमिक्री बघत बघत शिकत मोठी झालेलो. तर आजच्या या कार्यक्रमात मराठी कलाकार, हिंदी कलाकार आणि राजकीय नेते असे 50 आवाज गळ्यामध्ये आहेत. ते आपल्यापर्यंत सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करेल. 5 मिनिटात 33 आवाज कडून सुवर्ण पदक विद्यासागर युनिव्हर्सिटी वेस्ट बेंगॉलमध्ये मिळवण्याचं भाग्य मला लाभलं. तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य होते, त्यांच्या हस्ते मिळालेलं आहे. स्वतःचं प्रमोशन केलेलं पाहिजे, नाही कळणार नाही पण आम्ही पाहिजे. तर मराठी कलाकारांची झलक आजच्या या पवनाखडी जत्रेमध्ये गाणं म्हणायला कलाकार आले. सुरुवात करूया दिलीप प्रभावळकर, ऐकूया. गावला तात्या विंचूला गावला ओम भगवती भगडी भागोदरी भगवास योनी ओम पाय स्वाहा. हा गाण्याचा रियाज आता गाणी एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, आवडलं त्यातलं घरी घेऊन आलो एक ओम पैसा. थँक्यू. सर्वांच्या लक्षातली लक्ष्मीकांत बेर्डे काय चकडे बरे 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 सगळे जमले वाटतं. गाणं म्हटलं पाहिजे राहून, कुठलं गाणं म्हणायचंय आठवलं. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा, कुम मोत्याच्या माळा 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 पळा पळा, जास्त नको माळा, आवडेल आपला गळा, गळा सांभाळा, गाणं बोंबललं आपल्या घरी पळा. अच्छा कहून चलती नुकतंच मुळशी पॅटर्नचं शूटिंग करून थेट उपेंद्र लिमये मंचावर. आवडला आपल्याला हे रावल्या काल जे पार पाडले साहेबांचा मेहमान निघाला.
मिळवण्यासाठी काय पिंपरी चिंचवडचा पॅटर्नच वेगळा आहे. ओ निघणार तो मानाचा गणपती, त्याची मिरवणूक निघा. इथं नाच फक्त पिंपरी चिंचवडवाल्यांचाच आहे, बाकी कुणाचा मान नाही. चला आवडला, शुभेच्छा आहे. ओ यू कॅन डू इट. आनंदी अनुभव. गाणं म्हणायचं ना का काय म्हणायचं? गाणं म्हणण्यासाठी इथे सूर पाठवलं. गाणं कसं पाहिजे? गाणं अंतरात आग लावणारं पाहिजे, जायफळ करणारं पाहिजे. म्हणून आम्ही गाणं निवडलं. डोंगराला आग लागली, पळा पळा पळा, कुणी थांबू नका. डोंगराला आग लागली, पळा पळा पळा, काळजी करू नका, बाई वाड्यावर चढ. त्यांच्या पाठीमागे सर्वांचे लाडके भरत जाधव. अरे बाप, सगळे जण समोर पडलं. गाणं कोणाचं गलगले, गाणं कोणत कोचर, लाज लाजली. हे काय करताय? गेली ती घरी. दुसरं गाणं राजसा जवळी जरा बसा. राजसा तुम्हासाठी उलपेनचा बॅनर होता, त्याच्यासाठी राजसा जवळी जरा बसा, चष्मा माझा पुसा, दिसेना माझं काही. काहीतरीच काय काय होते तुमच्या पाठीमागे मकरंदा मस्कुरत गलगले निघाले. पिसाळ्या बाबो, ह्याला काय अर्थ आहे? नाही तर काय? मित्र परिवार कसा पाहिजे? तुमच्या सगळ्यांसारखा जीवाला जीव देणारा पाहिजे, नाहीतर ह्याला काय अर्थ आहे? बाहेर ओळखीत नाही कुत्रा, फेसबुकवर 1000 मित्र, एखादं भावगीत गातो. निंबवणीच्या झाडा माग चंद्र झोपला ग बाई, झोपू द्या कावर रातभर जागून बिचारा. नाही तर काय? ह्याला काय अर्थ आहे? दादा कोणते येऊ लागले, टाळ्या हाणा. नाही. आता मला सांगा बघू, आता आमची गाणी म्हणजे डबल मिनिंग अशी लोक म्हणतात, परंतु गाणं सगळं सारखंच असतो. आपला ऐकणं दृष्टिकोन महत्वाचा. आता उदाहरणार्थ घ्या बघू, हे गाणं घ्या. आता तुझी पाळी मी त्याची डाळी, फुलं बिचारा नाच, नाचणे बोरा आंब्याचं वाण. नरेंद्र साहेब, आंबे कधी येतात? आंबे येतात कधी? उन्हाळ्यात. मोर बिचारा कधी फुलवतो? पावसाळ्यात. मला यायला वाटलं काय भर उन्हात आंब्याच्या वनात पिसारा फुलून नाचायला, आणि आम्हाला किती आहोत हा फुललेला पिसारा बघायला झाले. हो जाहिरात करते. जी को वज्र बनते, भिड्या करती मजबूत, दात करती गाय. चांगल्याच्या चांगल्या जाहिराती महिलांसाठी. हळद आणि चंदनाचे गुण. मम्मी, मला एक कळत नाही, हळद आणि चंदनाचा साबण तुझी इतकं सुंदर आहे की हळद आणि चंदन साबण मम्मीसाठी अपघात निर्मळ आंघोळ करतात रोज. चांगल्यातल्या चांगल्या जाहिराती महिलांसाठी असतात की नाही? महिलांनी हो म्हणा, थोडासा जाऊन सर असतात की नाही? चांगल्यातल्या चांगल्या जाहिराती महिलांसाठी. मेरे काले घरी लंबे बाजू का आम्ही केस विंचरताना 4-5 उडाले आज. चांगल्यातल्या चांगल्या जाहिराती महिलांसाठी. पुरुषांसाठी एकच जाहिरात, इच गार दम की खास कायम चूर पेट सफळ रक्त. अशी जाहिराती आपल्या वाटेल. तर चांगल्या जाहिराती सोडून द्यावं. चांगल्या चांगल्या मालिका महिलांसाठी असतात. माझं मन तुझं झालं, लागेल दादाजी तुझ्या जीवनला शुभमंगल सावधान. मग येते माझ्या नवऱ्याची बायको. ती माझ्या नवऱ्याची बायको जेव्हा सिरियल सुरू होती, माझी बायको माझ्याकडे समजली बघ. मी तिला म्हणायचो आमची शाखा कुठेही नाही, तूच माझी होम मिनिस्टर. चांगल्या त्या चांगल्या मालिका महिलांसाठी. मालिकेची नावं किती छान असायची पूर्वीच्या काळी. दामिनी, आभाळ माया. आत्ताची नाव फार लहान होते. आई कुठं काय करते, नंतर बाबा कुठं काय काय करते. बरं, मालिका पाहताना काही महिला इतक्या सिरियसली तर सीन तिकडे चालल्या, डोळ्यात इकडे पाणी, सासूना बसते त्या घेऊन निवडत.
बघ ना अनिरुद्ध तुला सगळी अनिरुद्ध तुला सोडून चालला. हो आपला जातच नव्हता. चांगल्यातल्या चांगल्या मालिका महिलांसाठी पुरुषांसाठी एकच उद्योग IPL 2020. त्याचा धसका काही क्रिकेट शौकीन एवढे घेतात दुपारी 2020 रात्री 1990. इतकं सुंदर माहोल या ठिकाणी. आपल्याकडे मोबाईल सगळ्यांकडे मोबाईल आहे. वा 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 वा. आता प्रश्न विचारायचा आहे का म्हणाले सगळीकडेच मोबाईल आहे. लहान मुलांकडे सुद्धा मोबाईल असतो. एक काळ असं होता बघा आपण फोनकडे पळत जायचो. शेजाऱ्या पाजाऱ्याकडे कुठेतरी फोन असायचा. हो आमचा फोन आला की सांगा बरं का. मग ते आपल्याला यायचं हो तुमचा फोन आला. मग आपण जाऊन मग ते आपल्याकडे असे बघत बसायचे. 1 रुपया झाला 2 रुपये झाले बरोबर की नाही. आता आपल्या हातात फोन आहे आपण फोन घेऊन पळतो. हा बरोबर. लोक काही फोनवर असे बोलतात कळतच नाही. कळतच नाही. सिग्नलला थांबलं 2 व्हीलर वाला फोन आला. रॉंग नंबर. फोन इतका सुंदर माहोल झालेला सगळीकडे आपण बघतो. काही लोकांना इतकं दिवस रात्र व्हॉट्सअप फेसबुक. काही लोकांना इतकी सवय झाली फोनची पेपर वाचताना बातमीच कसे बोलत होते झूम करून. एवढं सवय म्हणजे असतं ना सगळीकडे नाही का माहोल. तुम्ही बघता सगळे ऑब्झर्व करता. बरं ज्यांचं नवीनच लग्न झालं त्यांचे फोन तर वेगळे. फोन आला रात्री गोष्टी कशी जाणार हे फोन घरातून सुरू झाला रस्त्याने नेमक्या लाईट गेल्या होत्या आणि खड्डे खोदून ठेवले होते रस्त्याने. त्यात पाणी यायला दिसलंच नाही. अरे खड्डे फोन स्विच ऑफ. दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला गेले दवाखान्यात. या मार्गावरील सर्व लाईनी अस्ताव्यस्त झालेल्या. माहोल गोष्टीचा आनंद घेतोच आपण. पण जेवढ्या गोष्टी मिळवतो तेवढ्या कुठल्या गोष्टी आपण गमत चाललो. म्हणजे लक्षात घ्या उत्सुकता त्याचा जिव्हाळा त्याचा राहिला नाही. परंतु एक आजच्या या खास पवनाथडी जत्रेमध्ये असे मराठी कलाकार वेळेचं थोडंसं बंधन आहे. त्याच्या 1.5 तास माझे काही एकटेच चालू जाईल. बाकीचे पण आहेत. सगळ्यांना काम आहेत सगळ्यांना मानधन आहे. त्यामुळे सगळ्यांना दिलं पाहिजे आपण नाही का. थोडंसं राहुल जावळकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. इतका गुणी मुलगा आहे. खूप छान साऊंड ऑपरेटर आहे. स्वतः मालक आहे. कधीही साऊंडला आले की मॉनिटर फ्री देतात. तर राजकीय नेत्यांच्या शुभेच्छा पवनाथडी जत्रेला 2 मिनिटाच्या ठिकाणी सादर करतो. आता वाट बसलो नेहमी सांगतो. वा वा. रामदास आठवले साहेबांना कविता सुचली. इंतजार हमें देता है हर घड़ी. आठवलं म्हणून पाठवलं. इंतजार हमें देता है जिसकी हर घड़ी. ऐसी महाराष्ट्र में लोकप्रिय है पवनाथडी. पवनाथडी मध्ये सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि मला सुचली आहे कविता. मला सुचली आहे कविता. ऐका तुम्ही आता. त्यासोबत घाला आहे बीजचा पुडा कुठे. त्यासोबत घाला आहे बीजचा पुडा कुठे. ज्यांचा कुणाचा असेल त्यांना हॅपी बर्थडे. आज आहे सॅटरडे कारण उद्या आहे संडे. संडे होया मंडे रोज खाऊ अंडे. आजा या सुंदराच्या वातावरणामध्ये पवनाथडी जत्रेला या ठिकाणी माझ्या शुभेच्छा आहे. खावदार काकाला जाय सुकाना. काकाला खावदार सुकाना.
ऑडियन्सवर कॅमेरा गेला की असले खुश होतात की क्या बात आहे. आणि कॅमेरा आपल्यावर आला की आपण पटकन असा आवडतो. एकदम मावल्या ठिकाणी कॅमेरामॅन सगळं कव्हर करतायत छान एकदम मस्त. कॅमेरा गेला लेडीवरती मंगळसूत्र पुढे करत असते. एकदम माहोल. अजित दादांची वेळी बोलण्याची शैली असते. बघूया ऐकूया. चिंचवड महानगरपालिका समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी पवनाथडी जत्रेचं आयोजन केलं जातं. निमित्तानं उपस्थित नागोळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी व कलाकार, सर्व नागरिक बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणी, आता आपण त्या ठिकाणी पाहतो. तुम्ही त्या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. एवढे मोठे स्टॉल, मटण असू द्या, तिथं व्हेज आहे, नॉन व्हेज आहे, सगळेच त्या ठिकाणी आहे. म्हणजे आजच्या या शहरीकरणामध्ये कुठेतरी ग्रामीण संस्कृती जी आहे ती संस्कृती या पिढीला कळली पाहिजे. त्या उद्देशानं या ठिकाणी ज्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणामध्ये जत्रेचं आयोजन केलं जातं आणि अशा पद्धतीची जत्रा या ठिकाणी भरली जाते आणि भरवली दरवर्षी त्या ठिकाणी असतं. मी पण येत असतो. मी सांगितलं त्या ठिकाणी सांगितलं बाबा मी येतो म्हणून तर येतोच. आणि अशा पद्धतीमध्ये वेळेवरती तुम्ही सगळे येता, वेळेवरती कार्यक्रम साजरे करतात, वेळेवरती जत्रा भरवली जाते. याचा अर्थ तुमचं सगळ्यांचं घड्याळावरती लक्ष असल्यामुळं काही काळजी नाही. जो वेळ पाळतो तोच मोठा होतो. घड्याळ तेच वेळेत नव्हे. थँक्यू. आदरणीय अण्णा हजारे. एक भक्ति है और शक्ति भक्ति निगली चौक में है. ये प्रतीक है. आणि अशा मावळा सगळी जत्रेमध्ये मी अशा पद्धतीचं झालं पाहिजे. कौतुक आहे. आणि मी अनेककडे चुलीवरचं मटण असेल, चुलीवरचं चहा असेल, चुलीवरचं सगळं असेल त्यावेळी ठिकाणी घेत असतो. आणि मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन ठिकाणी करतो की तुम्ही तर कुणाच्या खांद्यावरती कुणाची उठणे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे उठणे. उपोषणाला बसलो की चुलीला जातात मोजे. तर अशा या शुभेच्छा माझ्या ठिकाणी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. भारत माता की भारत माता की जय. धन्यवाद. त्यानंतर मनसे प्रमुख राज साहेब. मी जे काही बोलणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे, पण तरी सुद्धा मी बोलणार. पवनाथडी जत्रा जी आहे याची उत्सुकता वर्षभर असते. कधी येते. मी कधी माझ्या लहान मुलाबाळांना घेऊन इकडे येतो, येते, बघते. एवढं मोठं भव्यदेवी आयोजन आहे. या बाबतीत महानगरपालिकेचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जनतेचं कल्याण पाहणाऱ्या समाज कल्याणचंही अभिनंदन आहे. जेव्हा साहेबांचा फोन आला मला म्हणे साहेब तुम्ही याल का म्हटलं आमंत्रण का विचारताय. नाही म्हणे विचारतोय. बरोबर. यावर्षी आवाज पाठवून दिलाय पुढच्या वर्षी मी या पवनाथडी जत्रेला माझ्या मनसे शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय पवार साहेब. अच्छा है.
संरक्षणाचे आयोजन करत असतात. महाराष्ट्राची संस्कृती त्याची परंपरा त्या पिढीला त्या ठिकाणी पोचवण्याच्या संदर्भातली भूमिका ती महाराजांना कधीतरी संस्कृती विभाग त्या ठिकाणी सातत्य माझ्यासारखे सर्व गीत त्या ठिकाणी भेट देतात, केलेले देतात, विविध प्रकारच्या स्पर्धा ज्या त्या ठिकाणी देतात त्याच्या चेहऱ्याने समाधान आहे. हे खरे अर्थाने या जत्रेच्या आयोजनाचं यश. आपण या ठिकाणी पाहतो नवरा बायको येतात, मामा भाची जत्रेत येतात, काका पुतण्या सुद्धा येतात. सगळे मिळून त्या जत्रेचा लाभ घेतात आणि शुभेच्छा होतात. अशा या जत्रेत माझ्या वतीने शुभेच्छा देतो. छान ज्या पद्धतीतून तुम्ही त्याचा आरंभ करताना तुतारी वाजवून जे स्वागत केलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आदरणीय देवेंद्रजी, पुन्हा परंतु एका गोष्टीचा त्या ठिकाणी आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ज्याप्रमाणे त्या ठिकाणी सगळं केलेलं आहे. पवनाथडी जत्रा अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी प्रचंड आनंद वाटतो. त्या पवनाथडी जत्रेचा पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे. या वर्षी पण आलोय, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा आदरणीय मोदीजी, प्रभावित झाले काय नमस्कार. या औद्योगिक नगरीमध्ये येऊन आनंद वाटला आहे. पवनाथडी ये कोई आम जत्रा नहीं है. इसकी चर्चा दिल्ली तक पहुंची. साथियों, जिन जिन लोगों ने पवनाथडी में कदम रखा है उनके अच्छे दिन शुरू हो. यहाँ आते ही चेहरा कमल की तरह खिलने लगता है. आप स्टॉल पे घूमे कि नहीं घूमे हैं? क्या आप स्टॉल पे घूमे कि नहीं घूमे हैं? बताइए नहीं, क्या बात, तो घूम जाओ. पिछली भाकरी भी है, सब प्रकार का आयोजन है. चुलीवरचं मटण वो भी रखा. साथियों, मैं सभी अधिकारी गणों का अभिनंदन करता हूं. इतने बड़े पैमाने पर उन्होंने इस यात्रा का आयोजन किया. यात्रा मेरी भी रहती है. उस यात्रा के दौरान मैं अमेरिका गया, मैं ऑस्ट्रेलिया गया कि नहीं गया, यहां तक कि मैं जापान भी गया. साथियों, जापान और मेरा बचपन से नाता. पिताजी कहा करते थे, बेटा जापान आज बड़े गर्व की बात है, खुशी की बात है. मैं सबका धन्यवाद और इसी शुभकामनाओं के साथ मैं इटली निकलता. भारत माता की धन्यवाद. आवडलं तर टाळ्या वाजवा. काही लोकांचं काहीच कळत नाही. आवडलं ना आवडलं काहीच कळत नाही. त्यांच्या वेगळ्याच मूडमध्ये असतात. आवडलं ना, मलाही तुम्ही आवडलं. एक नंबर. या बात कुणाचा? शिवसेना प्रमुखांचा. एक ताकद महाराष्ट्राची आहे.
की तुम्ही मला बोलवलं, तुम्ही आलो. विश्वासांची माळ तुटली पण जास्तांची नाही होऊ शकत नाही, ते कधी शक्य नाही. भगवा तडफडत राहायला पाहिजे, तो तुम्ही ठेवाल. ती ताकद तुम्हाला सगळ्यांची. जगन्नाथ तुम्हाला उदंड आयुष्य देतो, एक शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि तुम्हाला सर्वांची या ठिकाणी अनुमती घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एकच गाडी. उद्धव साहेबांचं जरा प्रॅक्टिस चालू आहे नाही, कारण त्यांची स्वतःची वेगळी प्रॅक्टिस चालू आहे. तर उद्धवांना आपण ऑप्शन देऊ ना, एकनाथ शिंदेचं नाव आहे. आणि म्हणून हे विचारांची शिवसेना आम्ही लाडक्या भगिनींना त्या ठिकाणी दिलेला आहे. ही ताकद तुम्हाला सगळ्यांची विचारांची शिवसेना आहे, आम्ही घेऊन पुढे जातो. त्यामध्ये काही शंका नाही. आम्ही त्या ठिकाणी काम करतो. आम्ही घरी बसणारे नाही, जनतेत उतरणार आम्ही आहे, कॉमन. अमरीशपुरीपासून सुरुवात करूयात आपण, थेट नाना पाटेकरांचा समारोप करूयात. चला, वेळेचं बंधन आहे. भाई जान के बहुत बड़ी खुशी हुई है. आप सभी से मिलके खुश हुआ. माय गॉड, जिंदगी का सिमला पवना थोड़ी में यहाँ के अरे का दिल गार्डन हो गया. सुनील शेट्टी, परेश रावल, अक्षय कुमार. पावना खड़ी जतरे में आके मुझे बहुत बड़ी खुशी हुई. बरोबर स्टाइल है. भैया बच्चे की जान लगे, भैया देख लेना, पवना खड़ी जतरे में आके मुझे बहुत बड़ी खुशी हुई. ये तो लगता है इधर क्या देख रहे हो, उधर देखो, वड़ा पाव खाता है दबा दबा के. इतने शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की, तुमसे मिलाने की साजिश की. अगर किसी चीज को सच्चाई से जाओ तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिए चिपक सकती है. एक तो बात है, किसने तुमको इंतजार? मैं हूं ना. अजय देवगन. अरे हमें तो अपनों ने लूटा, हमें का दम था, हमारे कच्चे की डूबी जान पानी कमा था. अरे आना, पवना थोड़ी खतरे में आके मुझे बहुत बड़ी खुशी हुई है. अरे मैं हर साल आऊंगा अभी के अभी, और आपको भी शुभकामनाएं देता हूँ. अभी के अभी आली आता स्टॉला भेट देण्याची वेळ आली, जिसमें पवना थोड़ी में आने का दम वो है बाजीराव शिंगाम. इतकं सुंदर असं आयोजन केलं. चिमणे, किती आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी आनंदाची गोष्ट. नट सम्राट. एक आहे, पावना थोडी यात्रेला माझ्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हे समजून काढला. ज्यांना आम्हाला जन्म दिला तो तोही आम्हाला विसरला, ज्यांना आम्ही जन्म दिला तेही आम्हाला विसरला. हे करुणा करा. रक्तावेला हाडायचे साथे आम्ही थेरपणी कुणाच्या भागाबरोबर आम्हा सगळ्या चेहऱ्यांची ज्येष्ठांच्या विरजच्या माध्यमातून महापालिकेने ज्येष्ठांचे जे आशीर्वाद घेतले, माझी म्हणूनच या सेवा दर्शन काम केले. कारण पिंपरी चिंचवड सक्षम आहे म्हणून आमच्यावर कधीही वेळ आली नाही. कोणी घर देतं का रे? घर देता का घर अशी म्हणण्याची वेळ महापालिकेने कधीच कोणाला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच टू ऑल. थँक्यू म्युझिक मेकर्सने पण पुन्हा एकदा वर्ल्ड मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा छान तुम्ही उदंड प्रतिसाद दिला, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि कार्यक्रमाचे पुढील सुद्धा आमचे परम मित्र, प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक, अभिनेता शाकीर